क्रिकेटचा हा शानदार सोहळा कालपासून या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आणि आजचा सलग दुसरा दिवस सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. टिवरीची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले तुम्हा सर्वांना असं म्हणायला हरकत नाहीये. व्यासपीठ मिळालंय आणि टीसीपीच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. युट्यूबच्या द्वारे आपण पाहू शकाल. टीसीपी लाईव्ह हे टायटल टाका, सबस्क्राईब करा आणि जरूर नोटिफिकेशन तुम्हाला मात्र मिळेल. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समीर राऊत, समीर तांगडी आणि समीर पाटील या वेळेला आपण पाहू शकता एकाच राशीचे खेळाडू. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू समीर राऊतचा बॅकलिपचा उपयोग केला. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय, मात्र सुरेख पद्धतीने मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट. केवलच्या माध्यमातून हा टिपलेला सुंदर झेल पाहायला मिळतोय. ब्रिलियंट कॅच. सेलिब्रेशन टाइम. या आपण जाऊया बिपिनजी यांच्याकडे. वेलकम बॅक. ऑफ्टूनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून पूल करण्याचा प्रयत्न केला. चला फलंदाज विदिन 30 सेकंदात आपण टेनिस क्रिकेटमध्ये क्रीज मध्ये जाणं खूप गरजेची गोष्ट. खेळपट्टीवर विशाल मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना 01 नंबरची जर्सी परिधान करणारा विशाल पाटील. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी राहिला आणि अनुभवाचं गाठोड या खेळाडूच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा वर्सेस आपण पाहू शकाल. एका साईडला कान्हाई स्पोर्ट्स पाय. या दोन संघांमध्ये खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर फ्लॅग लहरताना आपण पाहू शकाल. आरके एंटरप्राइजेसचा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन आमचे कॅमेरामॅन प्रत्येक चेंडूवर खूप चांगल्या प्रकारचं चेंडू कॅप्चर करताना, त्या चेंडूला फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं टीसीपी लाईव्ह आणि सुंदर स्कोर बोर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. जशी आपण स्पर्धा पाहिली असेल क्रिकॉन बिग बॅश च्या माध्यमातून आपण पाहू शकता. हे स्कोर कार्ड महेंद्रजी भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. समीर तांगडी विकेट टेकर, गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण श्रेय. यावेळेला जागा बनवली सुरेख पद्धतीने. चेंडूला मात्र यावेळेला जरूर सुंदर पद्धतीने खेळलं गेलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल समीर या फलंदाजाला आणि समीरच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं जातं. ऑफ द मार्क. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एक बाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप रणरणत रखरखत ऊन आणि सुरू असलेला क्रिकेटचा घमासान मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही, कारण मेच्या एंडिंग पर्यंत मात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगेल आणि जवळजवळ 20 ते 25 दिवसानंतर पुनश्च एकदा रबर चेंडूला सुरुवात होईल. आता टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने सर्वांना मात्र हदरवून सोडलं गेलंय. यावेळेला ऑन साइडला मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय ती फलकावर. एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर त्या भिंतीला चेंडू जर लागून आतमध्ये आला तर तुम्ही धावा मात्र जेवढ्या हव्यात तेवढ्या मात्र धावून काढू शकता. ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका मात्र यावेळेला पाहायला मिळतो. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढ्याच वेगाने चिकी सिंगल यावेळेला पाहायला मिळते, कारण एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय. एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आणि क्रिकेट हा खेळ मात्र आपल्या सर्वांचा श्वास बनला गेलाय. धावांची गती फलकावर 4-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर पॉवर प्लेचं बंधन
आणि या पॉवर प्लेच्या बंधनात मात्र स्टार्ट अगदी चांगली झाली होती यावेळेला समीर तांगडीच्या माध्यमातून. ऑन साइडला पुलचा फटका टक्कन आवाज आलाय. सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवलाय, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. विशाल पाटील 3 लगातार षटकार जर ठोठावतायत तर जगदीशजी गोविंद पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळला गेला. मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 10 धावा, 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिले या ठिकाणी कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं बंधन होतं. विशाल नाईक अँड मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टे घोडेकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नुकतंच परशुराम पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर खूप चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका. पहिले षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. दीपेश स्मृती चषक 2022 हे टायटल सॉन्ग पुनश्च एकदा आपण ऐकूया. जाऊया आपण डीजे मॅन विपिन यांच्याकडे. चला वेळ दौडू नका प्लीज. मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. दीपेश स्मृती चषक 2022 खूप छान पद्धतीने मात्र सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. एकंदरीत 8 संघांना प्राधान्य दिले गेले. 6 सामने, प्रत्येक दिवसामध्ये 2-2 सामने मात्र हे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या दिवसामध्ये खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 10 धावा 1 षटक कंप्लीट झालंय. समीरच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत दर्जेदार षटकार आपण पाहू शकलात. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. मॅक्झिमम 5 षटकांमध्ये 60+ जर धावा असतील तर एक चांगल्या प्रकारची फाईट करण्यासाठी मैदानात उतरेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. कारण दोन्ही संघ हार न मानणाऱ्यांपैकी एक अशी संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू विशाल पाटीलच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दर्जेदार, सुपर मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा. गुड शॉट. तुझ्या झालंय दुःख दिनेश भावाला, सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. टिवरी गावाला सोडून गेला टिवरी गावाला. आठवण तुझी येते मुलगी चकुली दीदीला. टप्पा पडल्यानंतर ऑफ्टूमच्या बाहेर निघणारा हा चेंडूला मात्र यावेळेला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला. काय बॉर्डमॅनचा परिपूर्ण उपयोग केला. लगातार 3 षटकार जगदीशजी गोविंद पाटील यांच्याकडून 1000 रुपये विशाल पाटील याच्याकरता आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील त्या ठिकाणी. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीर तांगडी स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्याला आपण पाहू शकाल ऍज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला इंटरव्ह्यू त्याची घेतली त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट दिली होती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये की ज्या वेळेला मात्र जबाबदारी येते ना कर्णधार पदाची, ती एक वेगळीच भूमिका असते. आणि जबाबदारी जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे. आणि जेव्हा हे टॉनिक तुम्ही पितील ना त्यावेळेला जबाबदारी काय असते हे मात्र माहिती पडेल. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त कनेक्ट झाला होता, परंतु यावेळेला झील सुटतोय. गेल्या मॅचचा आपण आढावा घेतला तर गेल्या मॅच मध्ये भूषण भोईरचा पहिला चेंडूवर मात्र झील सुटल्यानंतर पहिला जीवनदान मिळाल्यानंतर
त्याने मात्र मिळवलेल्या त्या 30 ते 35 धावा वन मॅन शो खेळी केली गेली होती, म्हणून टेक द कॅच अँड विन द मॅच. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा, एक गडी बाद. म्हणतात ना, इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. ज्या गोष्टी असतात त्या प्रत्यक्षात तुम्हाला त्या अनुभवाव्या लागतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. पहिला गडी बाद झाल्यानंतर समीर राऊत आणि त्यानंतर जिम्मेदारी जबाबदारी काय असते हे विशाल पाटीलने यावेळेला खांद्यावर घेतली आणि समीर त्याला सुरेख साथ देत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मिस्टर अभिजित. ऑन साइडला फटका चांगला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. मात्र आज झेल सोडण्याचा दिवस आहे की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या मॅच मध्ये टीम 94 कामण संघाने सुद्धा तीच मात्र यावेळेला आपण पाहिलं पुनरावृत्ती केली गेली होती आणि या सामन्यामध्ये कान्हाई स्पोर्ट्स पाय अक्षरशः ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कारण क्षेत्ररक्षक हा मात्र एक क्रिकेटमधील दुवा आहे. फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून चालत नाही, तर त्याला जोड असावी लागते क्षेत्ररक्षकाची. अप्रतिम चेंडू छान होता यावेळेला आपण पाहू शकला. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र गली रिजन मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अभिजित. समीर पाटील 3 चेंडू 7 धावा आणि 7 चेंडू मध्ये 16 धावा विशाल पाटील च्या बॅट मधून येत असताना आपण पाहू शकाल. म्हणतात ना, आवड आणि आत्मविश्वास जर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये आणि तेच टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र खेळाडू आज फक्त क्रिकेट म्हणजे खेळाडूंचा श्वास बनला गेलाय, जीव की प्राण झालाय. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता तर क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. धावांची गती फलकावर 23, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी माहितीचा सामना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा अँड कान्हाई स्पोर्ट्स पाय. ऑफ साइडला फटका चांगला यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेला. ऑफ साइडला चेंडू मात्र यावेळेला पाहता पाहता चैतन्याला बेट करून निघून येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार आणि संघाची स्थिती जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर 27, एक गडी बाद देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. या आपण जाऊया डीजे मॅनकडे. स्क्रीनवर दिनेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. तसेच प्रवीणजी भगत, ध्रुवतारा टिवरी संघाचे पाठीराखे, खऱ्या अर्थानं मेंटॉर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. लकी ड्रॉ कुपनची तयारी मात्र सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नामदेवजी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जगदीश मधुकर पाटील साहेब उद्योजक आणि आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. तसेच जगदीश गोविंद पाटील माजी शाखा प्रमुख आणि बाळकृष्ण भोईर
हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 13.50 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. 27 धावा चांगली सरासरी आहे, कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 12 ते 15 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर वेल अँड गुड सरासरी म्हणून ओळखली जाते. धावांची गती फलकावर 27, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतात बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना कलात्मक फटका होता. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं मनगड्याच्या साहाय्याने. तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची 29 धावा, 29, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. विशाल पाटील आणि एका साईडला समीर. विशाल पाटील जबरदस्त आतापर्यंत जगदीश गोविंद पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार विशालच्या बॅटमधून येत आहेत. तर 1-0-0 मात्र पुन्हा एकदा मात्र विशाल पाटीलला या वेळेला जीवनदान मिळालंय आणि सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. 3 जीवनदानाच्या साह्याने खेळी करत असताना आपण पाहू शकाल ज्या वेळेला रोहित शर्माचा 3रा परिराणी झेल सोडला तेव्हा इतिहास घडला. 264 धावांचं वीरेंद्र सेहवागचा झेल सोडला. डबल सेंचुरी आपण पाहू शकलात. अप्रतिम सुरेख पद्धतीने टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू निघून जातोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये समीर तांगडे एक अनुभवाची शिदोरी त्या खेळाडूच्या पाठीशी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर 30 धावा, 1 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. समीर पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र पायावर जाऊन आदळला आणि यस लेग बायचा इशारा मॉन्टे घोडेकर. यावेळेला आपण पाहतो एक्सपिरियन्स अंपायर विशाल नाईक आणि मॉन्टे घोडेकर आणि एका साईडला परशुराम पाटील. धावांची गती फलकावर 31 धावा, 1 गडी बाद आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 3 2.4 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडूची वाट बघेपर्यंत यावेळेला चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन्स, 35 धावा. .35 35 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 62 पर्यंत पोहोचेल. शॉट ऑफ लेन चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळलाय आणि पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहू शकता 30 फसगत. खराब क्षेत्ररक्षणाची साथ मिळतील धावा या वेळेला आपण पाहू शकतायत. चौकार आणि या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. टप्पा खूपच अखूट टप्प्याचा होता. शॉट ऑफ लेन चेंडू होता आणि सरळ चेंडूला मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये यावेळेला वळवलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 3 षटकांचा खेळ झालाय. 1 गडी बाद. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ आपण पाहू शकतायत. जाऊया आपण बिपिनजी यांच्याकडे. तुझ्या स्थापन केलंय दिपेश फाउंडेशन. सारेच तुझे काढीती मित्र तुझी ती आठवण. तुझी ती आठवण काढीती तुझी ती आठवण. हर्षाली ताईच्या दिपेश दादा बसला या मनाने. असा हा दिपेश दादा होता लाखो दिलाची जान. लाखो दिलाची जान होता दादा लाखो दिलाची जान. सांगतोय आता दमलय होता दिपेश भावाच्या नावात. सांगतोय आता दमलय होता दिपेश भावाच्या नावात. असा दिपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. असा दिपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. दिपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. ज्यांचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. अचानक काळाने मात्र जरूर तो दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्यापासून दुरावले गेले ते दिपेश आणि त्यांच्या प्रित्यर्थ यावेळेला एक आठवण म्हणून सातत्याने ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दिपेश स्मृती चषक 2022. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची स्थिती 39 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर द ग्रेट मराठा जुचंद्र आणि शिवाजी स्पोर्ट्स पाय या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल.
यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. खोलवर चेंडू होता, एकदा वर्जित केली जाते. रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. 40 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहन हे नाव सुद्धा मात्र आपण पाहिलं तर भारतीय दर्जाला मिळालं, कारण रोहन गावस्कर, सुनील मनोहर गावस्कर यांचे सुपुत्र जास्त वेळ काही खेळले नाहीत, परंतु वन डे मध्ये एक सामना जरूर खेळले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र बराच वेळ हवेत राहिला. विशाल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. 27 वर मात्र यावेळेला बाद होताना 12 चेंडूंमध्ये 27 धावा. सुपर यावेळेला आपण पाहू शकलात विशाल पाटीलचे एक सुंदर खेळी करत मात्र तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट. जनक भोईर आणि सत्यवान बुरकोड मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खुश असतील कालच्या कामगिरीवर RK स्पोर्ट्स दत्ताळी जुचंद्र. तर या पण जाऊया बिपिन यांच्याकडे. थँक्यू डिसे. या ठिकाणी कुपनचं वाटप केलं जात आहे. आजपासून सलग 4 दिवसांमध्ये कुपनची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्याकरता लागणारे जे पारितोषिकं आहेत, जी काही बक्षिसं आहेत, ती आदरणीय सन्माननीय RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांच्या सौजन्याने उपलब्ध झालेत. पुन्हा एकदा त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालंय आणि म्हणूनच त्यांच्या नावाने RK एंटरप्राइजेस स्टँड आपल्याला समोर बघायला मिळतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला फ्लिकचा फटका, बॅकलिपचा उपयोग केला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला आदेश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय आणि तत्पूर्वी 2 धावा. थोडीशी तालमेल मध्ये थोडीशी कमी जाणवले होते, परंतु यावेळेला आदेश पाटील यावेळेला डगआउट मध्ये सांगतायत आय एम ऑलवेज रेडी, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. धावांची गती फलकावर 42. 2 गडी बाद झालेत. समीर पाटील 8 चेंडूमध्ये 14 धावा. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र या वेळेला जबरदस्त बिग ब्लास्ट. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. 6. चाळीस धावा, 2 गडी बाद. समीर जबरदस्त आक्रमकतेचा सितारा यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. 6 धावांकरता रोहनचा पुढील चेंडू. यावेळेला सुंदर फटका तर आहे स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. आता मात्र जबरदस्त झेल, अप्रतिम. अभिजित यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतो क्षेत्ररक्षक फलंदाज. या ठिकाणी समीर पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट, गॉन. दहा चेंडू 20 धावा, 2 षटकार, 1 चौकार, 200चा स्ट्राइक रेट. समीर पाटील बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकता तिसरा धक्का यावेळेला पाहायला मिळतो 48 या धावसंख्येवर. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट. रोहन आपल्या गोलंदाजी मार्कवर 9 धावा देऊन 2 गडी बाद आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतात. सुपर बॉलिंग. एक षटकार जरूर आला, परंतु कमबॅक करण्याची जेव्हा संधी येते ना, तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू हा तत्पर असतो आणि त्यामध्ये अभिजितचं नाव घेईन. गुड बॉल. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितले होते. विशाल नाईक त्या ठिकाणी दर्शवतात यस लेग बाईटचा इशारा. ओव्हर नंबर 4 यावेळेला कंप्लीट झाले आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 या धावसंख्येवर रोहनला आपण पाहिलं 9 धावा दिल्या, 2 गडी बाद, 1 षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण.
रोहन, जे आपण पाहू शकता सुनील मनोहर गावस्कर यांनी रोहन आपल्या मुलाचं नाव का ठेवलं होतं त्याचं एक कारण होतं. जेव्हा वेस्ट इंडिजचा दौरा करत होते सुनील मनोहर गावस्कर आणि जबरदस्त 30 तर्रार गोलंदाज कॅरिबियन या गोलंदाजांच्या समोर मात्र 49 झालेले आहेत, 49 धावा. आणि त्या गोलंदाजांच्या समोर मात्र सुनील मनोहर गावस्कर अक्षरशः चाचपडत होते वेस्ट इंडिज दौऱ्यावर. आणि अशा वेळेला वेस्ट इंडिज संघाचा रोहन कन्हाय या मात्र फलंदाजाने सुनील मनोहर गावस्कर यांना नेटमध्ये प्रॅक्टिस करताना पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की सुनील तुझं थोडंसं कुठेतरी फुटवर्कचा अभाव दिसतोय, ते फुटवर्क तू सुधार. आणि ते सुधारल्यानंतर मात्र सुनील मनोहर गावस्कर यांनी शतक झळकावलं आणि त्याच्या एक मार्गदर्शनाने मात्र त्याची परतफेड म्हणून रोहन कन्हाय याची कशी करायची तर त्याचं मुलाचं नाव मात्र रोहन सुनील गावस्कर हे ठेवलं गेलं. मात्र खूप मोठी हिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूंची. आपण सातत्याने पाहतो धावांची गती फलकावर 49, 49 धावा, 3 गडी बाद झालेत. रोहनने सुंदर गोलंदाजी केली. कान्हाई स्पोर्ट्स पाय एका साईडला आपल्याला कान्हाई स्पोर्ट्स पाय आपल्याला पाहायला मिळतो प्रवेशजी देवळीकर ज्यांचे 2 संघ खेळले लीग सिस्टम मध्ये, परंतु दोन्ही संघ पराभूतच्या छायेत जात असताना थोडीशी नाराजी व्यक्त झाली. परंतु प्रवेश देवळीकर यांना माहिती आहे क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला मॉन्टी घोडेकर वळतायत. इट इज अ वाईट आल्यानंतर सुद्धा समीर तांगडी टाळ्यांचा गजर करतोय, कारण उत्स्फूर्त देण्याचं काम यावेळेला करत असताना आपण पाहू शकाल तुमचा तो जल्लोष, जोश, हर्षोल्लास या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यावेळेला वेट अँड वॉच केलं, चेंडूला मात्र टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका आदेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत गोड आवाजात गोड षटकार, 6 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अखूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये, प्रतीक्षा करत असतात फलंदाज. आता मात्र यावेळेला कमबॅक करण्याची संधी मिळाली. मॉन्टे घोडेकर यावेळेला वळतायत, यस वाईटचा इशारा करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 57. 57 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मयूर राय यावेळेला गोलंदाजी मार्कवर. शिवाजी स्पोर्ट्स पाय आणि द ग्रेट मराठा जुचंद्र, चला दोन्ही संघाचे कॅप्टन या वेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट, अफलातून सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट अँड टेरिफिक टायमिंग, 6 धावा. दादा बसला या मनाने, असा हा दीपेशी दादा होता लाखो दिलाची जान, लाखो दिलाची जान. 63 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. काय अफलातून पिकअप केलं यावेळेला. सुरेख ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली जबरदस्त पाहायला मिळाली. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब आपण पाहू शकलात, कारण तुमचं फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या अगणित. जसं एखाद्या गायकाला मात्र 3 गोष्टींची खूप गरज असते, ताल, लय, सूर, तसेच फलंदाजाला 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत फलंदाजी करताना. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि टायमिंग. या 3 गोष्टी जर प्रॉपरली तुमच्याकडे असतील तर जगातील कोणताही गोलंदाज मात्र घातक गोलंदाज आला तरी सुद्धा त्याला भय नाहीये. चला टॉस करण्यासाठी या शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. धावांची गती फलकावर 63 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुपर बॅटिंग यावेळेला आपण पाहू शकता, कणखर फलंदाजी. ऑन साईडला 2 मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक जवळ ठेवले होते, तरी सुद्धा मात्र निडर मनाने खेळलेला हा फटका आणि आलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद, 65 धावा, 65 लॉस ऑफ 3 विकेट. आदेश पाटीलचं कौतुक करेन, मात्र यावेळेला
जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 14 धावा यावेळेला खेळ करत असताना ऑफ साईडला फटका चांगला आहे. यावेळेला चेंडू मात्र निघून येईल लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 67. 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे दोन संघांमध्ये. एका साईडला जर आपण पाहिलं तर कानाई स्पोर्ट्स पाय आणि देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ मात्र यावेळेला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे आणि तिसरा सामना आता आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आपण पाहू शकणार आहोत. द ग्रेट मराठा जीवचंद्र आणि शिवाजी स्पोर्ट्स पाय. ऑन साइडला फटका मात्र यावेळेला आपण पाहू शकता. चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलाय. डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. डिसाळ क्षेत्ररक्षण दगडी चाळ फिल्म मधला एकच डायलॉग क्रिकेटमध्ये मात्र खूप लागू पडलाय. चुकीला माफी नाही. चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू मध्ये 20 धावा. सुपर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल आणि तत्पूर्वी आदेश पाटील जणू काय मॅरेथॉन मध्ये धावतोय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. जीवाचे आकांता जीव वेठीस धरून 2 धावा मात्र यावेळेला पूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 षटकांचा. अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 73 धावा 73 रन्स 3 गडींच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकला. ज्यामध्ये आदेश पाटीलने अफलातून फलंदाजी केली. त्या अगोदर विशाल पाटीलची धुवेदार फलंदाजी आपण पाहू शकलात. विशाल पाटीलने 27 धावा केल्या. 12 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 20 धावा समीर पाटील आणि 7 चेंडूमध्ये 22 धावा आदेश पाटील. सुपर कणखर फलंदाजी. समीर तांगडीने 2 षटक आपल्या कोट्यातील मात्र स्पेल फेकले. 21 धावा 1 गडी बाद 10.50चा इकॉनॉमी. अभिजित 1 षटक 17 धावा 17चा इकॉनॉमी. रोहन 1 षटक 9 धावा 2 विकेट सहित 9चा इकॉनॉमी आणि मयूर रायकर 1 षटक 24 धावा. हे खूप महागडे षटक ठरलं ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा सुद्धा आल्या आणि स्लॉग ओव्हर मध्ये कशी फलंदाजी करायची हे आदेशने दर्शवलं आणि 24चा इकॉनॉमिकल पाहायला मिळाला. नीड 74 रन्स फ्रॉम 5 ओव्हर्स. रिक्वायर्ड रन रेट 14.80चा आपण पाहू शकाल. कानाई स्पोर्ट्स पाय या संघाला आपण पाहणार आहोत. ही झाली हाफ मॅच समरी आणि सरळ आपण वळतोय ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लकी ड्रॉ कुपन सगळ्यांना वितरित करत असताना दिनेजी पाटील यांना आपण पाहू शकाल. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. अँड जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आहेत आमचे प्रतिनिधी मिस्टर मनीष पाटील. सन्माननीय जगदीश गोविंद पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी पाये विपक्ष द ग्रेट मराठा जीवचंद्र या 2 संघांदरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. हा शिवाजी भुरे पुरस्कृत पाये संघ आहे. या अगोदर आपण पाहिलं तर कानाई पाये प्रवेश देवळीकर पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. तर एक संघ आलाय ग्रेट मराठा संघ. मी विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि महत्वाची आहे प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे जेणेकरून जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते सुरू ठेवता येईल. चला लगेच या प्लीज. द ग्रेट मराठा जीवचंद्र संघ जर आपण आला असाल हजर असाल आपण लगेच या. या ठिकाणी सन्माननीय पाहुणे देखील आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. दरम्यान चांगला सामना राहिलेला आहे. दुबादार फलंदाजी देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाच्या फलंदाजांकडून राहिलेली आहे आणि त्याचमुळे धावांचा रतीब मैदानात घातला गेलाय आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सज्ज होत आहेत कानाई स्पोर्ट्स पायाचे फलंदाज. तर मी पाहुण्यांना विनंती करतो आपण असं नसावा कारण या ठिकाणी मला असं वाटत नाहीये की द ग्रेट मराठा जीवचंद्रचे कॅप्टन आलेत. चला या सर लगेच या. रवी वाघमारे लगेच या कारण पाहुणे या ठिकाणी आलेत आणि त्यांना मात्र जास्त वेळ उन्हात थांबून चालणार नाही कारण उष्णतेचा प्रकोप वाढत चाललेला आहे आणि त्याच वेळे मात्र आम्ही देखील बांधील आहोत की हा वेळ खूप महत्वाचा आणि तो क्रिकेटचा खेळ देखील महत्वाचा आहे.
आणि सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसन व्हायचं आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत सन्मान नितीन पाटील देखील आहेत त्या ठिकाणी. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर आसन व्हायचं आहे. चला यायचंय पाय टीम, शिवाजी भुरे फॅम टीम पाय पाहुणे आमच्या सोबत आहेत. सन्माननीय जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही जगदीश पाटील जे आयोजक आहेत ते सुद्धा जगदीश पाटील आणि आमच्या व्यास टॉस बॉक्स मध्ये देखील जगदीश पाटील एकाच वर्गात ते होते. त्याचमुळे मला असं वाटतं की शिक्षकांना देखील कुठेतरी प्रॉब्लेम होत असतील. नक्कीच मनीष, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जगदीश गोविंद पाटील जे तुमच्या समवेत आहेत आणि जगदीश मधुकर पाटील आता मात्र त्या ठिकाणी जोडले जातील. वेलकम रवी वाघमारे, आपलं हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ उपस्थित झालेत. मोहनदादा पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. चला टॉस केला जातोय. जगदीश गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते टेल कॉल केलाय पाय टीमने आणि टेल इट इज नाणेफेक जिंकले पाय टीमने. मी पुन्हा एकदा जगदीश सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आसन होऊ शकताय. तर नाणेफेक जिंकलेले आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे आजच्या दिवसाले सामने खेळवले जात आहेत. नाणेफेक जिंकल्याचा निर्णय काय असेल? छत्रक्षा. या अगोदर कधी द ग्रेट मराठा संघासोबत खेळ झाला आहे का, आणि झाला असेल तर वरचढ कुठला संघ ठरलाय? नाही झाले. नाही झाला. म्हणजे हा पहिला कॉन्टेस्ट आहे आणि पहिल्या कॉन्टेस्ट मात्र तुमच्या दोघांचा एकमेकांचा अभ्यास नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच चांगला रंगेल. तर किती धावांपर्यंत थांबवणार आहे हाही तर विचार थोडंसं वेगळं राहील. आपण थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर पाये तुमचा परिसर आहे, तर पाये या परिसरामध्ये असे कुठले खेळाडू आहेत जुने जाणते त्यांना तुम्ही फॉलो करता, त्यांचा खेळ तुम्हाला खूप जास्त आवडतो? जितेंद्र देवडीकर. जितेंद्र देविका. तर आपण जाऊया पुन्हा एकदा रवी वाघमारे यांच्याकडे. रवी, फलंदाजी करायची आहे, हा निर्णय मनासारखा आहे की मनाविरुद्ध आहे? काल खूप मोठा प्रवास तुम्ही संपवलेला आहे, म्हणजे 7 दिवस आयोजक तुम्ही होतात आणि त्यामुळेच प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला नाहीये. तर फलंदाजी करताना आता तो कुठला आकडा आहे की त्यापर्यंत जाणं बंधनकारक राहील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज संघ व्यवस्थित स्टेबल आहे, सर्व खेळाडू जे उपस्थित असणार आहेत की काही खेळाडू आराम करतायत? आराम करतात काही खेळाडू. तर मोहनदादा आज आम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील का? हो नक्कीच. नाणेफेक जिंकलेली आहे. पाये टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत सन्माननीय संदीप गावंड सर. ओव्हर टू यू. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. तर मी विनंती करेन, धन्यवाद मनीष पाटील. मी विनंती करेन मोहनदादा पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक. काल एक सुंदर स्पर्धा लीगच्या माध्यमातून पार पाडली आणि सर्वत्र चर्चा त्या स्पर्धेची पाहायला मिळाली. मी विनंती करेन, आयोजकांची विनंती आहे, मोहनदादा पाटील आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. मोहनदादा पाटील यांना विनंती करेन, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थातच मोहनदादा पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर जसं सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र यावेळेला या आवाज भिवंडी तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून आवाज ऐकणार आहोत. प्रवेश देवळीकर सरांना मी विनंती करेन आपण यायचं आहे. चला आता आपण प्रवेश देवळीकर यांच्यासोबत या डावाचा लेखाजोखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. आव्हान आहे 74 धावांचा, बॉल्स असतील 30 आणि जवळपास कठीण आहे पण शक्य नाही, कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत तुमचा आत्मविश्वास तसाच तुम्हाला अबाधित ठेवायचा आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र तुमच्या चाली तुम्हाला व्यवस्थित रचायच्या असतात. जाऊया आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या डावासाठी प्रवेशजी देवळीकर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद प्रमोद सर, मनीष सर, संदीप सर, आमचे चांगले मित्र. प्रथमच यावर्षी समालोचन करण्याची संधी मिळते. तर आपण टुर्नामेंट पाहतोय दीपेश फाउंडेशन व ध्रुवतारा टिवरी स्पोर्ट्स आयोजित दीपेश स्मृती चषक 2022 चिक. सन्मानित दर्शन पाटील आपल्याला विनंती असेल आपण प्लीज व्यासपीठावर आसन व्हायचे. सन्मानित दर्शन पाटील आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर आसन व्हायचे. थँक्यू. चालू असलेला सामना चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मधला 2 संघादरम्यान कानाई स्पोर्ट्स पाये विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. 74 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानात चैतन्य खरकंडी आणि अभिजित देवळीकर. चैतू आणि अभि अशी रेग्युलर सलामीची जोडी कानाई स्पोर्ट्स पाये संघाकडनं. तर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन होतं गोलंदाज मनीष. आता चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू खोलवर टप्पा टाकला चेंडू होता. चेंडूला फक्त खेळून काढला होता. शॉर्ट मिडऑफकडे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत
2 धावा पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाचा श्रीगणेशा केला जातो कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाकडनं. वैयक्तिक खातं कोरतोय चैतू, संघाचं खातं कोरतोय चैतू. 74 धावांचा पाठलाग करतोय श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ. बिनबाद 2. या सिंगल डबल्स खूप जास्त महत्वाचे आहेत या क्षणाला, कारण प्रत्येक बॉलवर धावा यायलाच हव्या. कारण जर आपण 74 धावांचा जर पाठलाग करायचा आहे, प्रत्येक षटकामागे जर तुम्हाला 15 धावा बनवायचे आहेत, तर मधून मधून मोठे स्ट्रोक देखील गरजेचे आणि प्रत्येक बॉलवर धावा येणं देखील गरजेचं. निश्चितच प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे. मनीष, आता चेंडू मारण्याचा प्रयत्न पंचाकडनं काहीच शंकेच्या नजरेने बघितला. अगोदरच शपल खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉलची समाप्ती होते. पंच आपल्या जागेवर स्थिर. पंचांनी सांगितले की हा चेंडू काहीसा पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर जाऊन नव्हता. धन्यवाद. त्या ठिकाणी हलकीशी दुखापत झाली आहे, दुखापत गंभीर नसावी अशीच अपेक्षा ठेवूया. आणि प्रवीणजी, थोडी या ठिकाणी आपण ज्यांनी आम्हाला देणगी दिलेली आहे त्यांची नावं आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. सन्मान्य श्रीयुत निळखंड यशवंत चौधरी यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी. श्रीयुत वसंतजी जनार्दन भोईर यांच्या वतीने रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी. श्रीयुत दिलीप पाटील वालीव यांच्या वतीने 2000 रुपयाची देणगी. श्रीयुत गोपाळ अण्णा यांच्या वतीने 1000 रुपयाची देणगी. आणि त्यानंतर श्रीयुत मोहन रवींद्र पाटील संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीने रोख रक्कम 15000 रुपयाची देणगी आलेल्या सर्व आम्ही दात्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी या स्पर्धेला आपलं सहकार्य दिलं. निश्चितच कुठली स्पर्धा म्हटली मनीष तीर जे देणगीदार असतात, ज्यांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि अशा सर्व देणगीदारांचे ध्रुवतारा टिवरी आणि दीपेश फाउंडेशन यांच्यातर्फे मनपूर्वक आभार. आपलं सहकार्य, मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लागल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. प्रवीणजी, क्रिकेट आता प्रगल्भ होत चाललंय आणि क्रिकेट विकसित होत चाललेलं आहे आणि भिवंडी म्हणाला तर आता क्रिकेटचं माहेरघरच म्हणू शकतोय, कारण जास्तीत जास्त प्रकारात क्रिकेट खेळलं जाते. पण आता भिवंडीचं क्रिकेट हळूवारपणे स्टॉप होईल, कारण आता रमजानचा पवित्र महिना सुरू होते आणि प्रत्येक जाती धर्मियांच्या खेळाडूंचा आदर करणं, सन्मान करणं हे भिवंडी वासियाकडून शिकायला मिळालेलं आहे. आणि आता नायगाव परिसरामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट ऍक्टिव्ह होणार आहे, कारण 3 ते 4 मोठमोठ्या स्पर्धा या परिसरात खेळण्यासाठी मिळते. तर या परिसरात येऊन कसं वाटतं प्रवेशजी देवळेकर, याच वर्षी जास्तीत जास्त स्पर्धा तुम्ही नायगाव परिसरामध्ये खेळलेल्या आहात? निश्चित मनीष सर, भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर भिवंडी क्रिकेटचा सीझन आपण म्हणतो तो पावसाळा संपला म्हणजे दिवाळीची सुरुवात, आपण बोलतो दिवाळीची पहाट, तशी क्रिकेटची पहाट भिवंडीमधून चालू होते. आणि क्रिकेटचा शेवट ज्या प्रकारे आपण बघतो की नायगाव हा पूर्वपट्टा किंवा आपला जुचंद्र परिसर हा खाडी विभागातला जास्त परिसर असल्यामुळे तिकडचे ग्राउंड मैदानी लेट उपलब्ध होतात खेळण्यासाठी, त्यामुळे इकडच्या स्पर्धा लेट चालू होतात. दरवर्षी आपण मला वाटतं किती जवळपास 10-15 वर्षापासून बघत आलो. माझ्या मामाचा गाव, मामाची एरिया या साईडची सर्व आहेत, त्याच्यामुळे माझं लहानपणापासून या विभागामध्ये येणं जाणं असल्यामुळे मला तिकडचे सर्व खेळाडू असतील किंवा तिकडची सर्व स्पर्धा असतील या माहिती आहेत. आणि ह्या स्पर्धा लेट होण्याचं कारणच तो आहे की इकडचे ग्राउंड उपलब्ध लेट होतात. आणि भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर मार्च एंडिंग असते. शेवटची स्पर्धा आपण बघितली तर महापौर चषक किंवा बाली ट्रॉफी किंवा आपण आताच नुकताची खासदार चषक संपली ती शेवटची स्पर्धा. परंतु या वर्षी मात्र एक पुन्हा रेकॉर्ड रचला गेलेला आहे की खासदार चषकला 31 बाईक होत्या, परंतु आता राष्ट्रवादी चषक म्हणजे भिवंडी क्रिकेट हा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं क्रिकेट असेल असं मी निश्चितच म्हणेन, कारण 33 बाईक आणि एक 4 व्हीलर असं प्राइज असेल. ती स्पर्धा 8 तारखेपासून राष्ट्रवादी चषकच्या रूपाने भिवंडी तिथं. वेलकम मोहन दादा, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक. निश्चितच त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम आमच्यावर खूप असतो नेहमीप्रमाणे. वेलकम महेंद्र, मोहन दादा. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 3 या धावसंख्येवर. चैतन्य खारकंडी आणि जोपर्यंत समीर तांगडी असतील किंवा अभि असतील, वेगवेगळे खेळाडू आहेत पाये संघामध्ये जे एक विश्वास ठेवतात की आम्ही या धावांचा पाठलाग करू शकतो. पण या पहिल्या 2 षटकांमध्ये ते मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही काल काय केलं त्याला महत्व नाही, तुम्हाला आज काय करायचं हे तुम्हाला ठाऊक असायला हवं. सन्माननीय हेमंतजी वर्तक यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावर आसन व्हायचंय. धन्यवाद. दरम्यान मनीष, आपल्या षटकातील पुढील चेंडू समोरचा फलंदाज अभिजित प्रथम स्ट्राईक करेल. अभिजित या सामन्यामध्ये आता चेंडू तुझ्या सुरेख असा फटका, चेंडू बॅटच्या पट्ट्यातून निघतो आणि चेंडूला मोहर लागते, ती म्हणजे षटकाराची.
टिपिकल अभिजित देवळीकर शॉट आपण पाहायला मिळतोय मनीष सर, कारण अभिजितची खेळाची शैलीच आहे की या प्रकारचे फटके मारण्यास तो कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि असे जे चेंडू आपण त्याच्या बॅटमध्ये टाकले तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जातोय. षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 9. अभिजित वैयक्तिक आपलं खातं उघडतोय. मनीष सर नाही, खूप चांगल्या पद्धतीने क्रिस बॉक्सच्या कोण्यावर आलेल्या ऑफस्टिकला क्रॉस करून बॉलला ऑन साईडला खेळलेला आहे आणि मनगटी फटका होता आणि एलिव्हेशन देखील प्रॉपर मिळालं आणि बॉलला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवले. उत्तुंग षटकार अभिजितच्या बॅटमधून. मनीष पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा असेल. अनस्टॉपेबल अभिजित तेच म्हणू शकतोय, कारण बॅक टू बॅक षटकारांची बरसात या ठिकाणी केली जाते. खरं तर बॉल चांगला होता पण इम्प्रोव्हायझेशन केलं या स्ट्रोक साठी. बघा ना किती मागून खेळला तो खेळायचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर ऑन साईडला हा स्विंग स्ट्रोक केलाय आणि अगदी रेंज मध्ये होता हा बॉल आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज करण्याचं काम अभिजित देवळीकरने केलेलं आहे आणि आम्ही या शर्यतीमध्ये आहोत हेच कुठेतरी दर्शवतोय. अभिजित चैतन्य थांबतोय पण आता स्वतःवर विश्वास ठेवतो. अभिजित धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळतील बिनबाद 15 आणि ज्या धावगतीने खेळायचं होतं ती धावगती आतापर्यंत मेंटेन केलेली आहे. आणि पुन्हा एकदा मनीष राऊत या गोलंदाजावर लक्ष वेधलं तर एकच आयडियल बॉलर आहे, एक चांगला स्टार्टअप देणारा हा बॉलर आहे, पण या ठिकाणी कुठेतरी जिंकण्याच्या उद्देशाने मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय अभिजित देवळीकर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे. टॉपेज घेऊन बॉल जाईल डीप मिड विकेट एरियामध्ये. समीर राऊत आहे त्या ठिकाणी. चूक होणार नाहीये. झेलजीच्या स्वरूपात अभिजित देवळीकर बाद. मनीष सर आपण बघितलं 2 चेंडूवर 2 षटकार आले होते. हा सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता अभिजितने. अभिजितला माहिती असायला होते कारण अभिजितची विकेट ही खूप महत्वाची विकेट होती. मात्र आता 2 षटकार मारल्याच्या नंतर अभिजित बाद 2 तबूमध्ये परतोय. संघाची धावसंख्या येते 15 धावसंख्येवर पहिला झटकावा लागतोय तो म्हणजे श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाला. वेगवेगळ्या घडामोडी आयुष्यात येतीलच पण मात्र प्रत्येक घडामोडीला कसं तोंड द्यायचंय आणि त्याचा तो अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. आणि खरं तर ती आक्रमकतेसाठी अभिजित देवळीकर ओळखला जातो पण समोरील गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे, तितक्याच अभ्यासाचा आहे आणि त्याला फलंदाजाला कसं अडवायचंय हे ठाऊक होतं. त्याचमुळे थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. टॉपेज घेऊन बॉल डीप मिड विकेट एरियामध्ये गेला आणि समीर राऊत जो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे ज्याच्याकडून चूक होत नाही आणि त्या ठिकाणी पाहायला मिळालं चांगली क्वालिटी कॅच कंप्लीट केली गेलेली आहे आणि एक गडी बाद 15 धावा एका षटका समाप्तीनंतर. असो पण चांगली सुरुवात आहे कान्हाई पायची. निश्चितच मनुष्य कारण 15ची जी सरासरी राखायला हवी होती ती सरासरी राखलेली आहे. मात्र एक महत्वाचा गडी जो इन्फॉर्म फलंदाज होता अभिजित तो मात्र तंबूमध्ये परतलेला आहे. आपण पाहतोय 74 धावांचा पाठलाग करतोय श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ 5 षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 15. 1 बाद 15. सुरुवात चांगली आहे. समीर तांगडी देखील भरवशाचा फलंदाज आहे कान्हाई पायचा पण बॉलर कोण आहे तर विशाल पाटील ज्याने कित्येक वर्षांचं क्रिकेट मालजीपाड्याचं खेळलंय आणि आता पुन्हा एकदा तो सज्ज झालाय या सेकंड ओव्हरची जबाबदारी स्वीकारण्यासाठी. निश्चितच मनीष सर विशाल जसा गोलंदाजीसाठी आला तसा त्याच्या पारितोषिकीचं लागले गेलेलं आहे. विशाल याने जर या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण केली तर जगदीश गोविंद पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक विशालच देण्यात येईल. क्या बात आहे. आणि विशालकडे ती क्षमता आहे मनुष्य कारण आपण किती वर्षापासून विशालला गोलंदाजी करताना बघतोय. चांगली गोलंदाजी करत असतो मालजीपाडा संघाकडनं खेळताना. या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतो ते बघायचं कारण पॉवर प्लेचा आणखीन एक षटक शिल्लक असेल. मात्र या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्ही सीमारेषे सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट लेग बिफोर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता स्वतःला ब्लॉक करून केलं होतं समीराने आणि आता मात्र LBWच्या रूपाने दुसरा झटका बसतो श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाला. धन्यवाद डीजे. निश्चित आपण सर मनीष सर आपण रिप्ले मध्ये बघतोय परफेक्ट ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या मध्ये समीर खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉक होल्ड मध्ये स्वतःला ब्लॉक करून केला होता चेंडू आणि गुड डिसिजन टू अंपायर. परफेक्ट मिडल आणि ऑफच्या मध्ये चेंडू पिचिंग झाला होता.
आणि अशा प्रकारे दुसरा झटका बसतोय तो म्हणजे श्री कान्हा स्पोर्ट्स पाये संघाला. प्रवेश सर, आताचं क्रिकेट विकसित होतंय, पण मात्र क्रिकेटपुढे देखील आगळेवेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि प्रॉपर गार्ड घेऊन खेळण्याऐवजी मात्र जास्तीत जास्त ऑफस्टिकला ब्लॉक करून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयास वारंवार केला जातोय, जेणेकरून ते ऑनसाईडला जास्त ऍक्टिव्ह आहेत. तो प्रयास वारंवार राहिलाय. पण आपण पाहिलं तर ऑफ साईडला देखील जर आपण खेळलं तर कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, त्यानंतर अपर कट याच्या माध्यमातून देखील धावा गोळा करता येऊ शकतात. पण 70% स्ट्रोक्स हे ऑनसाईडला खेळताना आपण फलंदाजांना पाहिलेलं आहे. त्याचं कारण असं असेल, मी नंतर सांगेल तुम्हाला कारण त्याचं. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटकडे जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने तेजस आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. थोडीशी फेकी थ्रो होते, मात्र एकाच धावावर चैतन्याने थांबवलं होतं, ते म्हणजे तेजस याला. तेजस आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 16, 2/16. त्याचं कारण असं म्हणू सर की आताच्या ज्या बॅट्स आहेत त्या खूप हलक्या आणि मजबूत बॅट्स आहेत, ज्याच्यातून स्ट्रोक हे परफेक्ट स्ट्रोक लागले जातात. कारण आपण बघितलं एक एक बॅट 850 to 950 ग्रॅम पर्यंत, 1 किलोच्या खाली. पूर्वी आपण बघितले प्रेसी सिल्वोच्या बॅट असायच्या, त्या 1200-1300 ग्रॅमच्या बॅट्स असायच्या, त्या एवढ्या मजबूत फिरवताना येत असायच्या. परंतु आताच्या बॅट्स या टोटली 850 to 950 ह्याच्यामध्ये असतात. आता चेंडू फुलतोय, चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केलाय, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चैत्याच्या बॅटतून येतो खणखणीत पहिला षटकार आणि या षटकाने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती 22, 2/22. थँक्यू. सरळ सरळ निमंत्रण दिलं होतं आणि ते निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. RK एंटरप्राइजेस स्टँडच्या पलीकडे 6 धावांसाठी धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. अजूनही जरी महत्वपूर्ण फलंदाज अभिजित देवळीकर बाद जरी झाला तरी सुद्धा मॅच ऑन आहे. 21 बॉल्स मध्ये आता 52 धावांची गरज विजयासाठी. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाही, मात्र मिड ऑफ कडे चेंडू अडवण्याचा प्रयत्न आदेश याच्याकडनं झाला होता. थोडेसे आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू बॅकअप करता आलेला नाही, त्यावर 2 धावा पूर्ण करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती 24. शेत जमीन आहे आणि शेत जमीन असताना मात्र तुम्हाला जजमेंटल क्रिकेट खेळावं लागेल. तुमचा अंदाज 100% असायला हवा बॉलला कॅरी करताना. आदेश थोडासा कमी पडला पण जास्त काही नुकसान झालं नाहीये. धावसंख्या दोन्ही पुढे जाते 24 धावा. निश्चितच या ग्राउंडवर खेळायचा असेल तर तुम्हाला 10 वर्षापूर्वीचा अनुभव आपल्या पाठीशी असायला हवा. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू चैतू याची आपण खेळण्याची शैली बघितली तर एका जागेवर, जसं काय एका जागेवर आपण खिल्ला किंवा पारे ठोकवला त्या पद्धतीचा एका जागेवर पाय रोवून मारण्याचा प्रयत्न करतोय चैतू. त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसे येत नाही चैतू याच्या. ना स्ट्रोक खेळताना हात देखील हल्ले पाहिजे आणि तुमच्या पायांची हालचाल देखील तितकीच महत्वाची आहे. तो बॅलन्स राखता आला पाहिजे जर मनासारखा फटका खेळायचा असेल तर. आता चेंडू पूल केलेला आहे. चेंडू जाते तो स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जातोय. मात्र चेंडू पंचांचा काय इशारा बघतोय. पंचांचा इशारा हा चौकार. पंचांचा इशारा प्रताप भोईर या ठिकाणी आहेत आणि ते दर्शवत आहेत. निश्चितच कमिटीकडनं इकडनं पंचांना डिक्लेरेशन दिलेलं आहे की हा चौकार असेल आणि या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 28 धावा धावपळ लागत. अजूनही 46 धावांची 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल विजयासाठी. 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 46 धावा होत आहेत की पलटवार करतोय देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघ, हे संपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय मनीष पाटील. तर प्रवेशजी देवळीकर सरांना आम्ही 2 मिनिट थांबवतो. आपण या ठिकाणी पाहुण्याला शुभ सन्मान घेऊया. तर कॅमेरामॅन आमचे अजयजी भारद्वाज यांना विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने कॅमेऱ्याचा अँगल घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण सन्मान करू सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील आणि त्यांचा सन्मान करतील आयोजक जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत, ज्यांनी समाजसेवेचा या ठिकाणी वारसा जोपासलेला आहे आणि पंचक्रोशीमध्ये जितकेही आयोजक असतील त्यांना ते भरीव मदत करत असतात आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला रोख रक्कम 15,000 रुपयाची आर्थिक मदत झालेली आहे. त्यामुळे आम्ही खरंच त्यांचा आभार व्यक्त करू. टाळ्या वाजवायच्या मित्रांनो, कारण सर्वांचे आवडते असे सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा यांचा आम्ही विशेष सन्मान मुख्य आयोजक सन्माननीय जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय.
धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. प्रवेशजी देवळीकर. निश्चितच मोहनदादांचं कार्य, मोहनदादाचं नाव खूप मोठं आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतो. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं काम करते चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन. समीर पाटील येतो गोलंदाजासाठी. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. तेजेश सामना खेळतो समीर याचा. आता चेंडू शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय का बघायचा आहे. चेंडू मात्र षटकारासाठी जातोय. निश्चितच मला आताच आमचे स्कोरर कुणाल याच्याकडनं आम्हाला माहिती आली होती की चेंडू जर डायरेक्ट पत्र्यावर जर चालेल त्या पत्र्यावर डायरेक्ट डिलिव्हर झाला तर हा षटकार असेल. टप्पा पडून जरी चेंडू पत्र्यावर गेला तर हा चौकार असेल. आणि जर भिंतीला लागून चेंडू रिटर्न आला तर मात्र जेवढ्या धावा तुम्ही धावून काढणार तेवढ्या धावा तुम्हाला मिळतील. बघा, हे जे नियम आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आयोजकांचे वेगवेगळे नियम असतात. काही नियम ते राखून ठेवलेले असतात. तर तेच नियम आहेत जे प्रवेश सरांनी सांगितलं. त्या घरांना लागून जर बॉल मैदानाच्या आत आला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या. त्या गॅप मध्ये गेला तर 4 मिळतील आणि घरांच्या वर जाऊन डायरेक्ट बॉल लँड झाला तर 6 धावा मिळतील. टप्पा पडून जरी घरांच्या वर गेला तरी चौकार असेल. निश्चित आता मात्र षटकार संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 34, 2 बाद 34. आता मात्र धावांचा पाठलागाला सुरुवात केलेला आहे तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने. दोन्ही फलंदाजाने एक षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज असेल. 17 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. खरंच चांगली शर्यत आहे. जिंकण्यासाठी हे प्रयत्न समर्पक आहेत आणि मला असं वाटलं होतं प्रवेशजी की एक हाती सामना होईल. जसं तुम्ही सांगितलं की आमचे काही खेळाडू नाही आहेत पण ती जिद्द आणि चिकाटी पाहायला मिळते. निश्चितच या कान्हाई स्पोर्टच्या संघामध्ये जवळपास 7 ते 8 मेन इन 11 मधले जे प्लेयर्स आहेत ते आज या संघामध्ये खेळत नाहीत. आणि महत्वाचं आहे तुमच्याकडे ते पर्याय असायला हवेत. प्रत्येक वेळी तुमचे ते 11 खेळाडू तुमच्या सोबत नसेल. काहींना सुख दुःखाचे कार्यक्रम असतील किंवा काही जण आजारी असतील. काही जणांना नोकरी धंदा व्यवसाय करणं हा विघ्ने आहे. त्याचमुळे तुम्हाला पर्याय बनवायला हवे तुमच्या संघामध्ये. आणि जे जागा घेतली. बरेचसे यंगस्टार या सामन्यामधून पुनरागमन करतात म्हणजे त्यांचं डेब्यूट आणि या सामन्यामधून कान्हाई स्पोर्ट मध्ये आपण सांगितलं चालेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. येणाऱ्या काही चेंडूमध्ये अजूनही 40 धावांची गरज असेल. एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळालेली आहे. समीर पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. तेजसच्या बॅटेतून संघाची धावसंख्या आहे 34, 2 बाद 34. 74 धावांचा पाठलाग करतोय. आता चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पूल केलाय. चेंडू येतो फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार होतोय. चेंडू तेजसच्या बॅट मधून षटकारानंतर येतोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती 38. दिपेश पाटील दादा उदा बसलाय मनात. थँक्यू. बघा, दीपू एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे आणि अशा चुका अपेक्षित नसतात कधी कधी कॅप्टनला. आणि हा शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता आणि बॉल ऑन साईडला बॉडीला रोटेट करून खेळले 4 धावांसाठी आणि 4 धावांचा फायदा होतोय कान्हाई स्पोर्ट्स पायेला. 2 गडी बाद 38 धावा. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल विजयासाठी श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाला. तेजेश बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तेजशाला आपली दमखम दाखवण्यास मिळत नसायची. मात्र या सामन्यामध्ये त्याला दमखम दाखवण्यास मिळते आणि त्याचं चोख प्रत्युत्तर आपल्या संघातील खेळाडूंना देतोय तो म्हणजे तेजेश. अनुभव आहे, अंदाज आहे, अभ्यास आहे. या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ आता दोन्ही संघांच्या खेळाडूंना या ठिकाणी वापरावा लागेल. समीर पुन्हा एकदा आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेतो. बाउन्सर पद्धतीने चेंडू हाताळलेला समीर याने निर्धावच्या स्वरूपात चेंडू जातोय. बघितलं की आधीच शपळ होऊन खेळतोय तेजेश. त्याला कशा प्रकारचे चेंडू हाताळायचा तोच प्रयत्न केला होता समीराने आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेला आहे तो म्हणजे समीर. शॉट ऑफ गुड लाईन बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पिचिंग बॉल टप्पा पडल्यानंतर कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जी टणक आहे त्यावर उसळी घेत बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवते आणि हा बॉल मिस करतोय फलंदाज. चांगली बॉलिंग गोलंदाजाची.
आता चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट चालेल नाही, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करताना दिसत नाही. दूरवरून फाईन लागून जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय तो म्हणजे तेजस. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 40. अजूनही 34 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू आणि 34 धावांची गरज. या 2 चेंडूवर एखादा जर मोठा फटका झाला तर सामना हा दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळेल मनीष सर आपल्याला. ना मेहनत नसेल तर त्या विजयाला सुद्धा किंमत नसते. आता चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट कडे जातो. एकदा पूर्ण केलं तर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण करतोय. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 41. 2 बाद 41. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिला 2 चेंडूवर 2 मोठे फटक्यानंतर कमबॅक केलेला आहे तो म्हणजे समीर याने. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. मागील 3 चेंडूवर 1 चेंडू डॉट 2 आणि 1 अशा प्रकारच्या धावा समीरच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतात. समीर समोर तो फलंदाज चैतू जो स्ट्राईक सलामीला आलेला होता. चेंडू स्ट्रायकर फलंदाज आहे कान्हा स्पोर्ट्स पाये संघाचा. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बघितलं की चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. एका धावने संघाची धावसंख्या होती ती आणि मला वाटते अवांतरची पहिली धाव जवळपास 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्या अगोदर मालजीपाडा संघाकडनं दिली केली जाते. नक्कीच तो उल्लेख मी केला होता की मेहनत नसेल तर त्या विजयाला सुद्धा किंमत नसते आणि ती मेहनत आता दोन्ही संघांची पाहायला मिळते. आणि कुठेतरी गोलंदाजीमध्ये थोडीशी कमतरता. चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट चालेल नाही. विकेट विकेट जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतो तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 43. 74 धावांचा पाठलाग करतोय कान्हा स्पोर्ट्स पाये संघ. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ज्या प्रकारची सरासरी गाठायला हवी होती त्याच प्रकारच्या सरासरी 3 षटकामध्ये आता मध्ये पाहायला मिळते. उर्वरित 2 षटकामध्ये 31 धावांची गरज असेल म्हणजे प्रति षटक 15.50 ची सरासरी पाहायला मिळेल. तर सन्माननीय जगदीश गोविंद पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभे हस्ते आपण 2 सन्मान घेणार आहोत. सन्माननीय नितीन पाटील लेजेंडरी क्रिकेटपटू आणि त्यांचा देखील नेहमीच मोहनदादांच्या समवेत समाजकारणामध्ये सिंहाचा वाटा असतो. तर जगदीश गोविंद पाटील सरांना विनंती करतोय. अजय भरद्वाज यांना विनंती असेल आपण कॅमेराचा अँगल आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने घ्यायचा आहे. कारण सर्व सन्माननीय पाहुण्यांचा विशेष सन्मान करणं, त्यांचं आदरातिथ्य राखणं आमचं परम कर्तव्य आहे. धन्यवाद. सोबतच हेमंतजी वर्तक हे देखील उत्कृष्ट असे समाजसेवक आहेत आणि बाळकृष्ण भोईर यांना विनंती करतो आपण यायचे. त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय हेमंतजी वर्तक यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. आणि आज आम्हाला इन ऍक्शन मध्ये हेमंतजी वर्तक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. द ग्रेट मराठा परिवाराच्या संघातर्फे खेळताना हे आहेत हेमंतजी वर्तक. यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जातो. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण आसनस्थ होऊ शकता आणि जाऊया पुन्हा एकदा आपण प्रवेशजी देवळीकर यांच्याकडे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. नेक टू नेक फाईट पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. मनीष सर, चॅम्पियन क्रिकेट असं बघितलं या संकल्पनेनुसार हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात नेहमी खेळत असतात. एकमेकांचे दावे एकमेकांना माहिती असतात आणि त्याच प्रकारची ज्या प्रकारे स्कोर ठेवायला होता त्या प्रकारचा स्कोर मात्र मालजीपाडा संघाने उभा केलेला आहे कान्हा स्पोर्ट्स पाये संघासमोर. आणि ज्या प्रकारे चेसिंग पाहायला मिळते त्या प्रकारची चेसिंग आपण जर अशीच राहिली तर निश्चितच हा सामना फोटो फिनिश पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती माझीपाडाची, पण गोलंदाजीमध्ये मात्र मला कुठेतरी उणीव भासते. गोलंदाजांचा कुठेतरी या स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला थोडासा कमी पडलेला वाटतोय. आणि महेंद्रजी बघत तुम्हाला हा प्रश्न असेल, जे हे शहरीकरण होते नायगाव या परिसराचं, हे शहरीकरण लवकरात लवकरच असं मला वाटते की तिवरी, जुचंद्र आणि नायगाव परिसरामध्ये होईल. पण मात्र विकासक आपलेच असले पाहिजे मोहनदादा, म्हणजे आपणच आपली जागा विकसित केली पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला देखील कदाचित तेच वाटत असेल, कारण मोनोपॉली आहे. जेव्हा आपण जुचंद्र गावाचा उल्लेख करतो प्रवेशजी, तर रिक्षा सुद्धा आमची, पाणी सुद्धा आमचं, बांधकामाचं मटेरियल सुद्धा आमचं. निश्चितच आणि का नसावे. जर बाहेरचा माणूस येऊन करू शकतो तर आम्ही का नाही करू शकत. आमच्याकडे पण ती क्षमता आहे, आमच्याकडे पण ती ताकद आहे, आम्ही सुद्धा करू शकतो. आणि मला जर जुचंद्र गावाचा विचार केला तर या विभागामध्ये बरेचसे असे उद्योजक आहेत जी ही धुरा सांभाळू शकतात. इकडच्या भूमिपुत्रांना आपल्याला कामे मिळू शकतात आणि ती सर्व कामं आपल्या भूमिपुत्रांनाच मिळावी. विशाल आता तर चेंडू मारण्याचा प्रयत्न आदेश चेंडूकडे येतोय. एकदा पूर्ण केली जाते, मात्र एकाच धावावर समाधान. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती
44. अजूनही 30 धावांची गरज आहे. आणि विशालसाठी जो बक्षीस अगोदर लागू झाला होता जगदीश गोविंद पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचं, तो अजूनपर्यंत ऑन असेल. जर ह्या षटकामध्ये जर तुम्ही हॅट्रिक केली तरी तुम्हाला 1,000 रुपयाचं पारितोषिक मान्य श्री जगदीश गोविंद पाटील यांच्याकडनं तुम्हाला मिळेल. विशाल समोर येतो फलंदाज तेजस. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत जज करतोय बघायचं, थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे हा झेल मात्र घेता आलेला नाही. त्याच्यावर 2 धाव पूर्ण करतोय तेजस. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 46. हे मैदान थोडंसं बॅटरला ऍडव्हान्टेज देते आणि महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या मैदानात खेळत असतो. काही वेळा बॅटर्सला ऍडव्हान्टेज मिळते, काही वेळा बॉलर्सला. या मैदानात आउटफील्ड उंच सकल असल्या कारणाने बॅटर्सला ऍडव्हान्टेज मिळतोय. निश्चितच मी म्हटलं की ह्या मैदानात जर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं असेल तर तुम्हाला 10 ते 12 वर्ष अगोदरचा खेळ बघायला लागेल, आठवायला लागेल की त्या काळातले खेळाडू कसे शेतामध्ये फिल्डिंग आणि बॅटिंग करायचे. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाही. चेंडू एस्टनच्या वरनं जातोय. निर्धावच्या रूपाने चेंडू समाप्त होते. आता मात्र थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. हळूहळू आपली पकड मजबूत करायला बघतोय तो म्हणजे मालजीपाडा संघ. कारण 3 चेंडू या षटकामध्ये टाकून झाले. 3 चेंडूमध्ये 3च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. अजूनही 28 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल विजयासाठी श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाला. विशाल टू तेजेश. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जो शॉर्ट स्क्वेअर लागला, चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि तेजेश याची खेळी संपुष्टात येते. शॉर्ट बट स्वीट बॅटिंग तेजसची राहिलेली आहे. आपण जर रिप्लेमध्ये पाहिलं तर खूप जास्त ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन साइडला स्विंग करायचा होता, एलिव्हेशन मिळालं आणि त्या प्रॉपर पोझिशनला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. त्याच्या सरळ सरळ हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसावतो आणि धक्का बसतोय कान्हाई पायला. तिसरा झटका बसतोय. संघाची धावसंख्या 46 असताना आता मात्र खेळण्यासाठी जातोय तो मैदानामध्ये केवल याच्याकडे सुद्धा एक मोठे फटके खेळण्याची एक संधी असेल. एक युवा बॅटर आहे. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि जो आपला संघ अडचणीत सापडलाय त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय का. अडचणी कोणाच्या आयुष्यात नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी, प्रत्येक कामामध्ये अडचणी, प्रत्येक कार्यामध्ये अडचणी. पण मात्र त्या अडचणींना बाजूला सारून तुम्हाला पुढे जावं लागेल आणि प्रत्येक वेळी तुम्हाला प्लॅन ए जर तुमची साथ देत नसेल तर प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी तुमच्याकडे असायला हवा. मला वाटतं आता कान्हाई स्पोर्ट पायाचा प्लॅन डी चालू आहे. कारण ए बी सी तिन्ही प्लॅन फेल झालेले होते सुरुवातीलाच. केवल आता चेंडू खोलवर टाकलेला चेंडू होता. चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू येतोय तो मात्र थोडस मिसफील्ड होतंय. दोन्ही क्षेत्ररक्षक चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. निश्चितच यामध्ये मी क्षेत्ररक्षकांना दोष नाही देऊ शकत. जो मैदान आहे त्या मैदानाला दोष देऊ इच्छितो. कारण मैदान त्या पद्धतीचं आहे जिथे क्षेत्ररक्षक काही करू शकत नाहीत. नो डाऊट या चौकाने मात्र संघाची 50 ओलांडली जाते. 50 धावा फलकावर लागतात. अजूनही 24 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितच पुढच्या षटकामध्ये थोडासा दबाव पाहायला मिळेल मालजीपाडा संघावर. प्रवीजी, तुम्हाला असं वाटतं चैतन्य जो पहिल्या क्रमांकावर फलंदाज झालेला आहे, ज्याच्याकडे 9 बॉल्स होते, त्याने 17 धावा बनवलेल्या आहेत आणि तो कुठेतरी थोडासा स्ट्राईक पासून दूर राहिला किंवा जितक्या त्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या त्या ऑपॉर्च्युनिटी त्याने ग्रॅब केल्या नाही. निश्चितच ज्या प्रकारची आपण चैतन्याची खेळी बघितलं असेल, माझ्यापेक्षा तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात बघित, ती खेळी या सामन्यामध्ये चैतन्याकडनं पाहायला मिळत नाही. विशाल आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा आलेला नाही. निर्धावच्या स्वरूपात आणि चैतन्याने सांगितलं की थांब, जागेवरच थांब, पुढच्या षटकामध्ये 6 चेंडू मी खेळणार आहे, स्ट्राईक माझ्याकडे खेळणार आहे. कारण अजूनही 24 धावांची गरज असेल. ज्या 24 धावा केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये आदेश, आणि त्या 24 धावा करायच्या आहेत कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाच्या खेळाडूंना. एक्झॅक्टली, खूप चांगला आढावा तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे शेवटचे षटक ज्याच्यामध्ये सर्वात जास्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि त्याच धावा आता मात्र पूर्ण करायचा. देऊया आपण डीजे विपिनला संधी आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. दिव्य
प्रभूजी, नेहमीच आपण सांगत असतो की क्रिकेटमध्ये कुठलंच जे आव्हान आहे ते कठीण असते पण अशक्य नसते. पण आता ते कठीण गोष्ट तुम्हाला आता पूर्ण करावी लागेल, आपल्या सिद्धता दाखवावी लागेल, आपला अनुभव दाखवावा लागेल, आपला अभ्यास दाखवावा लागेल. आणि तो फलंदाज चैतन्य जो खूप वेळापासून स्ट्राईक पासून दूर होता त्याकडे स्ट्राईक आलेले आहे आणि एका षटकामध्ये 24 धावा पूर्ण करायचे, म्हणजेच काय 4 षटकार ठोकले तर 2 बॉल्स वाचून देखील विजय नोंदवता येऊ शकतो. पण गोलंदाज कोण आहे समोर, तर अनुभवी गोलंदाज विनोद तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल, जो मास्टर्स साठी खेळत असतो. आणि आता मात्र तो अनुभव एक्सपिरियन्स कंपनीवर यूज केला गेलाय मालजीपाडा संघाकडून. निश्चितच चैतू याच्याकडे क्षमता आहे ह्या धावा पूर्ण करण्याच्या. आणि क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर हा सेफ स्कोर मानला जात नाही. मनीष सर, आपण बघितलं 334 धावांचा जो टार्गेट होता, तो टार्गेट कोणी सांगितलं होतं की 3 तासामध्ये हायेस्ट स्कोर चेस होऊ शकतो. टाइमच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, पंचांनी वॉर्न करायचं आहे. विनोद समोर येतो फलंदाज चैतू. 24 धावांची गरज, 6 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी श्री कान्हा स्पोर्ट्स पाये संघाला. डेड बॉलचे खून, 6 बॉल 24 ची गरज. बघा, जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची सूचना आम्ही करतोय, कारण यानंतर आम्हाला अजून 5 मॅचेस कंप्लीट करायचे आणि तेथील 5 षटकांचे. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला शुभेच्छा. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीट येत नाही, मात्र चेंडू फाईन लेगच्या कडे जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या जातात. 2 धावांची वाढ, आता 22 ची गरज आहे. बघा, अंधार नसता तर ताऱ्यांना किंमत नसती आणि त्याचमुळे आता या अंधारामध्ये चमकण्यासाठी चैतन्याला ती धुवाधार फलंदाजी करावी लागेल आणि तो एक सुपरस्टार आहे हे दाखवावं लागेल. नाही तर 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असेल विजयासाठी, 22 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू होता, चेंडूचा पुरेपूर फायदा मात्र उचलता आला, मात्र चेंडू अतिशय सुरेख गॅदर केला आदेशाने. निश्चितच समीर आणि आदेशाची जी अदलाबदली झाली होती त्याचा फायदा मात्र आता मालजीपाडा संघाला मिळतो. कारण जर त्या जागेवर समीर असता तर निश्चित समीर माझ्याकडे बघून हसतोय की निश्चितच मात्र आदेश याने शेवटच्या षटकामध्ये मालजीपाडा संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये निवडून आणि या षटकामध्ये सुद्धा चांगली क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला एका अडचणीच्या बाहेर काढलेला आहे. आता मात्र झेल होते, समीर मध्ये चेंडूच्या खाली जातोय, मात्र समीर बघितलं की चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर नाही. 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावांची धावसंख्या पुढे सरते, संघाची धावसंख्या होती ती 56. आता मात्र 18 धावांची गरज, 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज असेल. जर 3 चेंडूवर 3 षटकार लागले तर कान्हा स्पोर्ट्स पाय संघ विजयी होऊ शकतो. मान लो तो हारे, ठान लो तो जीते, अभी नाही तर कभी नाही, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. आणि आता मात्र मागील डाबामध्ये तुम्ही काय केलंय, काय चुका केल्या किंवा काय चांगल्या गोष्टी केल्यात त्या गोष्टीला बाजूला सरून आता पुढील 3 बॉल मध्ये काय करायचंय आपण ते प्रयत्न करायचे. 3 बॉल्स 18 ची गरज, 3 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि या 3 चेंडूवर जर 3 षटकार चैतन्याने मारले तर दिनेश पाटील ॲक्वा चला डिंपी ॲक्वा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सामना जिंकेल सुद्धा प्रवेशजी देवळीकर. 3 षटकार तर येतील. सामना जिंकणं महत्वाचं असेल मनीष सर, कारण चैतूने सांगितलं की सामना जिंकणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. दिनेश 1 षटकार तर आलेला आहे, अजूनही 2 चेंडूवर 2 षटकारांची गरज असेल. आता मात्र अलार्म वाजलेला आहे की आम्ही देखील या शर्यतीमध्ये अजूनही अबाधित आहोत. खंड पडू देणार नाही आम्ही विजयाच्या स्ट्रीक मध्ये, कारण याच मैदानावर गेल्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवलेलं आहे कान्हा स्पोर्ट्स पाये या संघाने. कदाचित ते विजेतेपद डिफेंड करण्यासाठी हा एक षटकार खूप जास्त महत्वाचा होता.
सामना अजूनही ऑन आहे मनीष सर, कारण 2 चेंडू आणि 2 षटकार. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपण मानला जातो. दबदबा राखायचा आहे तर तो दबदबा फटक्यांच्याच माध्यमातून राखावा लागणार आहे. आणि हा पुढचा बॉल खूप महत्वाचा असेल विनोदचा. आणि आता कॉन्टेस्ट पाये वर्सेस मालजीपाडा नाहीये, तर कॉन्टेस्ट आहे विनोद आणि चैतन्य. बालकृष्ण मान्यश्री भोड यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता तो चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, अनुभव का असो तो बघायला मिळतो विनोदाच्याकडे. खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू होता तो म्हणजे विनोदाने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या आहे ती 64. 10 धावांची गरज असेल शेवटच्या चेंडूवर. इथून जर मालजीपाडा संघ पराभूत झाला तर त्याचा पूर्णपणे जो गणित असेल तो म्हणजे विनोदाच्या गोलंदाजीवर असेल. इथून मालजीपाडा संघ हा पराभूत होऊ शकत नाही एवढं नक्की. आता चेंडू स्क्वेअर चेंडू, वाईट बॉलचा इशारा आहे तो अवांतरच्या रूपाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 65. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता. चेंडू मात्र समीराच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये. आणि शेवटच्या चेंडूवर चैतन्याची खेळी संपुष्टात येते आणि अशा प्रकारे पराभूत होतो श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ. हार्ड लक श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ. मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल ध्रुवतारा टिवरे आणि दीपेश फाउंडेशन यांच्यातर्फे आपला मनपूर्वक आभार. तर कॉंग्रॅच्युलेशन मालजीपाडा आदेश, समीर, विनोद, खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आणि निश्चितच मला या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्याचं संधी दिली त्याबद्दल मी ध्रुवतारा टिवरी आणि दीपेश फाउंडेशन यांच्याकडनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि मनीष सर, प्रमोद सर आणि संदीप सरांना खूप खूप शुभेच्छा पुढील समालोचनासाठी. धन्यवाद प्रवीणजी देवळकर. तुमचा आवाज देखील ऐकायला मिळाला आणि तुमचा देखील